राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण करतोय संक्रांती किंवा भोगीसाठी खास भरपूर भाज्या घालून केलेली चविष्ट खिचडी. आता ह्या खिचडीचं महत्त्व काय, भोगीलाच ही खिचडी का करतात, हे मी आपल्याला सगळ्यात शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा काय माहिती आहे ती संपूर्ण मिळेल. भोगीच्या खिचडीसाठी थंडीत ज्या ज्या भाज्या येतात त्या भाज्यांचा वापर या भोगीच्या खिचडीत केला जातो. प्रत्येकाकडची पद्धत थोडीफार वेगळी असेल, पण महत्त्व मूग डाळ, तांदूळ व ज्या भाज्या आपल्याला मिळतील त्या भाज्यांचा वापर करून ही चविष्ट खिचडी तयार केली जाते. चला तर फटाफट आपण रेसिपी पाहूया. आता सगळ्यात आधी आपण सुपरफूड जी खिचडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 वाटी तांदूळ घेतलेला. इथे मी हा लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल. अर्धा वाटी सालाची मुगाची डाळ घेतलेली आहे. तुमच्याकडे ही डाळ नसणार तर पिवळी घेतली तरी चालेल. पण खरं सांगू का, ह्या खिचडीला ह्याच डाळीचं महत्त्व असतं. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड. फोडणीसाठी आपल्याला थोडासा हिंग लागणार आहे. आणि मी इथे बटाटे कट करून पाण्यात ठेवलेले आहे आणि वांगे देखील मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. फोडणीसाठी तूप, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. आजची खिचडी आपण लसूण कांदा विरहित करणार आहोत. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येकी अर्धा अर्धा वाटी भाज्या घेतलेल्या आहे. वाल, वटाणे, गाजर, हरभरा, शेंगदाणे, बोरं. तुम्हाला एखादी भाजी आवडत नसणार तर ती स्किप केली तरी चालेल, किंवा तुम्हाला 2-4 भाज्या जास्त मिळाल्या तुम्ही त्या घातल्या तरी चालतील. सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ तांदूळ धुवून झाले. चला आता खिचडी करूया. त्यासाठी गॅसवर मी कुकर तापायला ठेवलेला आहे आणि एकीकडे 5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे. सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये तूप घालूया. तूप मेल्ट झालंय त्यामध्ये घालूया 1 मोठा चमचा तेल. तेल आणि तूप छान गरम झालंय त्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी तडतडले की एक एक करून आपण सगळ्या भाज्या घालू. सगळ्यात आधी वाल घालू, मटारचे दाणे, गाजर, हरभरा म्हणजे सोलाणे, शेंगदाणे घालून मिक्स करून घेऊ. बोरांमधल्या मी गुठळ्या काढून घेतलेल्या आहे ते घालू. वांगे, बटाटे घालून सगळ्या भाज्या 2 मिनटं आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. 2 मिनटं झाले आहे. आता आपण एक एक करून मसाले घालू. हिंग हिंग तुम्ही फोडणीत घातला तरी चालेल. हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला सोबतच फोडणीत घालूया कोथिंबीर, त्यामुळे छान चव येते. मिनिटभर मसाले भाज्यांसोबत परतून घेऊ. आले मिरचीची पेस्ट मी विसरली ती घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 2 चमचे तीळ घालावे. व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहे. आता यामध्ये आपण घालूया गरम केलेलं पाणी. तर पाणी आपल्याला यामध्ये गरमच घालायचं आहे. तुम्हाला जर आसट खिचडी आवडत असणार तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त केलं तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ही खिचडी थोडी आसटच चांगली लागते. चवीपुरतं यामध्ये घालूया मीठ. 5-6 मिनटं खिचडी आपण झाकण न लावता शिजवून घेऊ. 5-6 मिनटानंतर कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या आपण काढून घेऊ. कुकर संपूर्णपणे गार झालेला आहे. खिचडी पाहू आपण. वा, मस्त. यात घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. नैवेद्य दाखवताना थोडंसं साजूक तूप घालून मगच नैवेद्य दाखवावा. तर इथे भोगी स्पेशल आपली खिचडी बनून तयार आहे. आता भोगीला ही खिचडी का करतात आणि याचं काय महत्त्व आहे ते आपण थोडक्यात पाहूया. धरणी मातेचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे ही भोगी. भोगीच्या दिवशी भरपूर असे तीळ लावून भाकरी, त्यासोबत थंडीत ज्या ज्या भाज्या येतात त्याची खिचडी भाजी करून धरणी मातेला नैवेद्य दाखवला जातो. इंद्रदेवाने जेव्हा धरणी मातेला भरपूर पीक यावी यासाठी प्रार्थना केली होती, तसेच वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो व पृथ्वीवरील समस्त जीवनाची भूक भागवत राहो. आणि याचेच ऋण फेडण्यासाठी या सगळ्या भाज्या, खिचडी व भाजी करून भाकरीचा नैवेद्य धरणी मातेला दाखवला जातो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.